आम्हाला असं कळालेलं आहे की तू लवकरच चित्रपट करणार आहेस. असा विचार आहे माझा, पण बघू कितपत त्या मग गोष्टी. चित्रपटात दिसणार आहेस की राजकारणात दिसणार आहेस लवकर? मला कुठेही आवडेल दिसायला. मला जिथे मला माझ्या ह्याच्यासारखं म्हणजे माझ्या मनासारखं व्यक्त होता येईल आणि करता येईल तिथे मला कुठेही आवडेल. मी आहेच तशी, की मी काही करू शकते गं. झालीस मुख्यमंत्री तर काय करशील सगळ्यात आधी? बापरे! ते तर खूप लांबचा पल्ला आहे. त्याच्या आधी बऱ्याच गाठायचे आहेत पल्ले. हं. पण काही नाही, झाले तर आता तेव्हा माहीत नाही तेव्हा कशी परिस्थिती असेल. पण जे काही करेन ते चांगलं करेन आणि समाज कल्याणाच्या गोष्टी करेन नक्की. अंकिता, आज जिथपर्यंत तू पोहोचली आहेस, तू फेमस झाली आहेस, पण त्या तुला प्रसिद्धी मिळाल्यानंतर तुला असं वाटलं कधी की तुझी माणसं, तुझ्या जवळची माणसं तुझ्यापासून दूर गेली आहेत? कधी असं झालं? प्रसिद्धी मिळाल्यावर दूर कोणी नाही गेलं. जे लांब-लांबचे होते ते सगळे जवळ जवळ आले. आली. कोणी ते मला माहिती नव्हतं, की हे कोणी आहेत ते. "तू माझी अमुकाची तमुकाची तमुक लागतेस" हे सांगणारे बरेच जण ओह! आले. त्याच्यामुळे असं काही लांब कोणी नाही गेलं प्रसिद्धी मिळाल्यानंतर. नाही. उलटं मी हा खूप चेंज बघितला, की मला तेव्हाच कळलं, की आयुष्यात अ, पैसा आणि फेम ह्या 2 गोष्टींना एवढी व्हॅल्यू आहे, की जी लोकं नावं ठेवत असतात तुम्हाला आधी, ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे आल्यानंतर ती सगळी लोकं तुमच्याकडे परत येतात. त्याच्यामुळे ते मी तो ड्रास्टिक चेंज मी बघितला. सांगशील त्याबद्दलचा एखादा किस्सा? नाही असं काही किस्सा मला नाही किंवा सांगता काही येणार. असा एखादा अनुभव तुझा? मी हल्लीच मागे कुठच्यातरी इंटरव्ह्यूमध्येच बोलले होते, की मी एका क्लासेसमध्ये शिकवण्यासाठी इंटरव्ह्यू दिला होता आणि त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं. तर जेव्हा त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं मला वाईट वाटलं होतं. पण मी मुंबईत आले. मग मी इंटरनॅशनल स्कूलमधल्या मुलांना शिकवायला लागले वगैरे सगळं व्यवस्थित झालं आणि त्यानंतर त्यांच्याकडनंच मला परत कॉल आला, की "नाही आम्ही ना एक असा पॉडकास्ट चालू केलाय, तर त्या पॉडकास्टमध्ये तुम्ही याल का? तुमचा आम्हाला इंटरव्ह्यू वगैरे असं घ्यायचा आहे, तुमच्याबद्दल बोलायचं आहे." तर मी त्यांना म्हटलं, की "अहो पण तुम्हीच आठवतं का? तुम्हीच मला रिजेक्ट केलं होतं हं. आणि आता तुम्हीच मला सांगता, पण मी हं. तुमच्याच पॉडकास्टमध्ये येऊन तुमच्याबद्दल बोलले तर तुम्हाला चालणार आहे का?" असं मी त्यांना म्हटलं. तर ते म्हणाले, की "नाही आम्हाला आठवत नाही. आम्ही असं काही इंटेन्शनली केलं नव्हतं." पण मी म्हटलं, की "हो, पण तेव्हा असं झालं होतं माझ्यासोबत. त्याच्यामध्ये तुम्ही एक पार्ट होता." पण जेव्हा माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी झाल्यात, जेव्हा एखाद्या ठिकाणी माझा वापर करून घेतला गेलाय किंवा एखाद्या ठिकाणी माझा असा इन्सल्ट झालाय किंवा एखाद्या ठिकाणी मला हे काय म्हणतात ते रिजेक्शन मिळालंय. तर त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात काही वाईट नाही झाले. त्या रिजेक्शनमधनं मी खूप काही शिकले आणि त्या अनुभवातनं मी खूप काही शिकले आणि 1-2 स्टेप वरतीच गेले. त्यामुळे हं. जेव्हा असं काही होतं ना, तेव्हा मला कळतं की अभी कुछ तो टार्गेट है मेरे पास. तर हं. आताही तसंच माझ्याकडे काही टार्गेट आहे आणि त्यामुळे त्या टार्गेटवरती मी फोकस करते. त्याच्यामुळे असं काही झालं की आता मला चांगलं वाटतं की हां, म्हणजे देवाने काहीतरी धडा देण्यासाठी माझ्यासोबत हे घडवून आणलंय. मला याच्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. आणि लवकरच अंकिताचं घर होणार आहे. हो, घर झालंय आणि तसं. झालंय. येस. पण लवकरच तू शिफ्ट होणार आहेस तिथे. लवकरच शिफ्ट होऊ असं आता मी हे करते कारण एवढं सगळं कामात बिझी असल्यामुळे आम्हाला त्या घराचं काम लक्षच द्यायला मिळत नाहीये. पण लवकरच ते करून आम्ही शिफ्ट होऊ. सो पण खूप फायनली मुंबईत घर झालं, जी माझ्या खूप आधीपासून इच्छा होती, की घर घ्यायचंय, घर घ्यायचंय. ते घर झालंय आणि आता लवकर काम करून शिफ्ट होण्याचे बघू कधी होतंय.